नमस्कार, मी तेजू आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर ह्या वेळेस नागपंचमीच्या दिवशी सोमवार आलेला आहे आणि आपल्याला नागपंचमीच्या दिवशी तवा, कढई असं काहीच ठेवायला चालत नाही. म्हणून ही रेसिपी खास त्या दिवशीसाठी. तर यासाठी मी 2 वाटी साबुदाणा अगोदरच भिजू घालून ठेवला आहे. आपल्याला साबुदाणा किमान 8 तास तरी भिजवायचा, म्हणजे छान भिजला जातो. त्यानंतर 1 वाटी इथे मी भगर घेतलेली आहे. आपल्याला भगर ही 1 तास तरी अगोदर भिजू घालायची, म्हणजे ती व्यवस्थित भिजलेली असते. त्यानंतर ते आपल्याला धुवून वगैरे घ्यायचे आणि आपल्याला साबुदाणा जो भिजलेला होता तो आणि भगर अशी दोन्ही एकत्र करून घ्यायची आहे. आता दोन्ही हे व्यवस्थित भिजलेलं असतं, त्याच्यामुळे एवढं त्रास देत नाही मिक्सरमधून बारीक होण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता, मी इथे हे दोन्ही एकत्र करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे दोन्ही एकत्र करून मिक्सरमधून काढायचं आहे, म्हणजे दोन्ही व्यवस्थित एकत्र होतात. तर आपल्याला एक एक करून हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असेच आणखी नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा. तर माझे सगळं मिक्सरमधून काढून झालं होतं आणि जे शेवटचं बाकी होतं त्यामध्ये मी मीठ आणि 2 मिरच्या ॲड केल्या, म्हणजे आपल्याला हे खाताना थोडंसं तिखट लागेल. आता हे आपल्याला व्यवस्थितरित्या सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की याला 5-10 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे घेतलं आहे हे अप्पे पात्र. आता हे अप्पे पात्रामध्ये आपल्याला अगोदर थोडंसं गरम करून घ्यायचं आणि प्रत्येक याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता याने काय होतं, जेव्हा आपण हे अप्पे याच्यामध्ये टाकतो तर ते खाली चिकटत नाही आणि आपल्याला व्यवस्थित काढता येतात. तर मी इथे सगळ्या होलमध्ये अप्पेसाठी टाकून घेत आहे. तर आपल्याला हे किमान सगळं टाकून झाल्यानंतर 5 ते 10 मिनटं तरी वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आता कधी-कधी काय होतं की आपण हे पटकन काढलं जातो आणि आपलं व्यवस्थित शिजल्या जात नाही. आता मी याला इथे सगळं टाकून देते आणि झाकण ठेवून दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, मी इथे लवकर काढलं. त्याच्यामुळं काय झालं माझं की एक शिजल्या गेला. आपल्याला असं वाटतं की शिजलेलं आहे, पण ते शिजलेलं नसतं. कारण की तुम्ही बघा, इथं मी दुसरं काढायला गेलं तर ते व्यवस्थित निघतच नव्हतं, म्हणजे ते शिजलेलं नाही आहे. त्यामुळे मला याला परत 5 मिनटासाठी तरी वाफेवर परत ठेवावं लागलं. त्यानंतर मी याला 5 मिनटं ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे हे असे शिजलेले होते. आता काय होऊन जातं की काही काहींना जास्त फ्लेम लागते आणि ते जळून जातात, पण हे याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर इथे माझे सगळे आप्पे असे मस्त शिजून झालेले होते, वाफेवर झाले होते. आता मी दुसऱ्या साईडने शिजण्यासाठी इथे पालते करून टाकलेले होते. तर फायनली माझे सगळे आप्पे तयार झाले. त्यानंतर तुम्ही याला शेंगदाणा चटणीसोबत किंवा मग दहीसोबत किंवा मग ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.